परतवाडा धारणी महामार्गावर जो अपघात झालाय त्याच्यात जवळपास म्हणजे मला जे प्राप्त माहिती झाली त्यात जवळपास कॅज्युअलिटी आहे, मला अजून कन्फर्म नाही आहे पण 4 तर कन्फर्म आहे. पण जे काही गंभीर जखमी आहेत ते लोक सध्या अमरावतीसाठी रेफर करणं चालू आहे. सध्या या ठिकाणी जर परिस्थिती पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात नातलगाची गर्दी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी झाली असून या जे मला रुग्णवाहिका दिसून आली या रुग्णवाहिकेत काही गंभीर असे पेशंट आहेत ते सध्या आता अमरावतीच्या दिशेनं हलवणं चालू आहे. सकून सकून एकदम भयानक घटना झाल्याच्यानं सारा समाज मन एकदम हतबल होऊन गेलाय. पोलीस प्रशासन म्हणजे हे जे घटना आहे हे चिखलदरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते. तर या ठिकाणी सर्व प्रकारचे सर्व क्षेत्रातले सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले असून अंदरही मोठ्या प्रमाणात जे आहेत ना रुग्ण अंदर आहेत त्याची आपण काय हालचाल आहे पाहून घेऊ. सध्या तुम्ही जर पाहत असाल तर जे जखमी झालेले जे काही आहेत त्यात म्हणजे प्रवासी त्याच्या नातलगाईनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नेमकं कोण आहे काय कसं लागलं याची अजूनही काही अधिकृत जरी माहिती भेटली नसली पण मोठ्या प्रमाणाचे नातलग आहेत त्यानं सध्या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी गर्दी केली. मला प्राथमिक माहिती अशी भेटली की अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतराव लवकरच या ठिकाणी घटनास्थळी या ठिकाणी भेट देणार आहेत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आतमधली स्थिती जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणाचे नातलग आहेत ना राजीव सारे भरले हो, लय खराब गोष्ट आली हो राजीव, हे सकून तर त्याच्यानं पुरं समाज जे मन आहे ना हे एकदम सुन्न झालाय. तर जे मोठ्या प्रमाणात जे गंभीर जखमी झालेले लोक आहेत ते म्हणजे उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी दाखल केलाय. नातेवाईकाची मोठी गर्दी झाली आहे आणि शिक्षक वर्ग या क्षेत्रातले जास्त असल्यानं प्रशासकीय सेवेत लय मोठं सध्या दुःखाचं वातावरण झालंय. कारण सध्या जर तुम्ही पाहता इकडच्या बाजूनं दयारामजी काळे त्याला जशी माहिती भेटली तशाच पद्धतीनं ते घटनास्थळी म्हणजे एसडीएफ या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण जे आहे ना हे कर्मचारी वर्ग या ठिकाणी जे आहेत आता जे गंभीर जखमी आहेत त्याला या ठिकाणी उपचारासाठी आणलं असून नेमकी याच्या पुढची काय परिस्थिती होते कारण काही जण सध्या अमरावती रेफर करत झालं पण सकून झालेल्या घटनेराजो जे समाज मनानं एकदम शून्य होऊन गेलं. लयच खराब गोष्ट सकून परतवाडा धारणी महामार्गावर झाली आहे. जे काही गंभीर जखमी आहेत त्याला सध्या तुम्ही जर पाहत असाल तर अमरावतीसाठी रेफर झालं एकदम भयानक सध्या हे घटना झालं. या बाजूने जर पाहत असाल तर अजूनही जे पेशंट आहेत ह्या पेशंट राहिले सध्या या ठिकाणी उपचार करण्यात आला. त्या संपूर्ण हे परिस्थितीचा आढावा सारे नातेवाईक एकत्र येऊन हे या ठिकाणचा आढावा घेत आहेत. पण अजूनही जो ऍक्च्युअल आकडा काय हा प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर झाला नाही. पण जे कोणती गोष्ट झाली ना राजू हे एकदमच लयच खराब गोष्ट झाली आहे. म्हटलं उपजिल्हा रुग्णालयात सध्या प्रशासकीय अधिकारी शर्थीचा प्रयत्न करत आहेत. जास्तीत जास्त जे लोक आहेत मी पाहिलं जास्तीत जास्त जणांच्या तोंडाले छातीलेच मार आहे. तोंडाले छातीलेच मार असल्याचं हे एकदम दृश्य आहे. काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आले असून उपजिल्हा रुग्णालयातून अमरावतीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जे रुग्ण आहेत ना हे अँब्युलन्स रस्त्यानं फास्ट जात आहेत हे पाठवून चालत. पण या एका घटनेनं पूर्ण समाज म्हणाय की राजू एकदम भयानकच घटना आली सकून. तर माझ्यासोबत उपेंद्र दादा बसले आहेत. सकून हे घटना झाल्याबरोबर उपेंद्र दादाचा मला फोन आला होता. उपेंद्र दादानं जशी माहिती भेटली उपेंद्र दादा सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी उपेंद्र दादा राजू लयच खराब झाला राजू येतं. खराब म्हणजे मेळघाटातील जो आहे आजचा काळा दिवस आहे. जे कर्मचारी वर्ग असो किंवा मग जे काम करण्यासाठी जे मेळघाटमध्ये आज सकाळच्या बसमध्ये गेले माहितीप्रमाणे अशी आहे की 6:15 वाजता ही बस परतवाड्यावरून निघाली आणि जवळपास 7:15 7:30च्या दरम्यान हे सेमाडोचे जे काही पूल आहे तिथे त्या पूलचा हादसा झाला. माहितीप्रमाणे जसं सन्माननीय नवनीतजी राणा माजी खासदार यांना माहिती भेटली त्यांनी मला उपजिल्हा रुग्णालय इथे पाठवलं आणि सेमाडो येथून जी माहिती घेतली तर 5 जण दगावलेले कॅज्युलिटीमध्ये 5 जणांचं अशी संभावना आहे की 5 जण मृत पावलेले आहेत. त्याच्यापैकी 19 जण इथं उपजिल्हा रुग्णालयात आणले आणि 45 जण ते टोटल त्याच्यापैकी 45 जणांना हे इंजुरी झालेली आहे. आजचा हा मेळघाटातला सर्वात मोठा काळा दिवस आहे आणि जे काही या घटनेच्या मागे जे काही सूत्रधार आहेत आम्हाला असं वाटतं ही चावला बसच्या माध्यमातून झालं. एवढा तो रश ड्रायव्हिंग आहे आणि एवढा ओव्हरटेक मधून त्यांनी जे केलेली आहे पूर्ण घटना तर आम्हाला असं वाटतं की चावलाच्या बस मालकावर यांनी कारवाई करायला पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच त्या ड्रायव्हरवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण की 5 जणांचा जो परिवार यांनी हिसकून लावला आणि 19 जणांना अत्यंत गंभीर जखमा यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि या सर्व घटनेवर सन्माननीय नवनीतजी राणा प्राधिकरणानं आणि रवीजी राणा बारकेन लक्ष ठेवून यायचं. घटनेची माहिती होता तालुका दंडाधिकारी तहसीलदार गडकर सर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णाच्या भेटीसाठी आले आहेत. पहिले जशी माहिती झाली तशा पद्धतीनं जे तहसीलदार साहेब आहेत या ठिकाणी आलेले आहेत. हॅलो नमस्कार बोला ना. सुद्धा दवाखान्यात आहे मी. नाही नाव नाही माहीत पडलं काहीच तुम्हाला माहित
मोठ्या प्रमाणात जे गंभीर गंभीर झालेले रुग्ण आहेत ते अमरावतीच्या दिशेने सध्या रेफर करणं चालू आहे. अचल म्हणजे मेळघाटाच्या इतिहासात हा एक काळाकुट्ट दिवसच म्हणावा लागेल. एवढा भयानक हे जे घटना झाली आहे आणि गंभीरचा जो आकडा आहे हा आकडा वाढत आहे. जे अतिगंभीर लोक आहेत ते अमरावतीच्या जरी हलत असतील पण या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात खासगी शासकीय सर्व अँब्युलन्स या ठिकाणी आलेले आहेत. माझ्यासोबत मेळघाटातले सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस नेते दयाराम भाई आहेत. लयच खराब झालेला जो दयाराम भाई गोष्ट असतो हे आज शेमाटो यहाँ पे जो चावला बस का दुर्घटना हुई ये बहुत ही बेदर्द जैसा हुआ है और इसमें से 35 लोगों को यहाँ लाया गया है। उसमें से 5 लोग डेड हो चुके हैं ऐसा माहिती अभी मिला और अभी हमारे खासदार साहब कुछ ही समय में यहाँ पहुँचने वाले हैं और अभी जो पेशेंट है उनका पूरा अपन ने अभी देखभाल किया है, देखा है। सध्या तुम्ही जर पाहत असाल तर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी जो पाहणा नातेवाईकाची गर्दी सारे अँब्युलन्स आणि खाजगी शासकीय सर्व ज्या रुग्णवाहिका आहेत की साऱ्या या ठिकाणी आल्या आहेत. जे गंभीर जखमी आहेत ते सध्या अमरावतीच्या दिशेनं पाठवणं चालू असून जे किरकोळ आहेत त्याच्यावर या ठिकाणी उपचार चालू आहे. पण जास्तीत जास्त लोक लय लागलाय म्हणजे जास्तीत जास्त जणांचे तोंड फुटले आहेत आणि छातीले जय जनेच्या मार आहे. घटनेची माहिती होताच स्थानिक आमदार बच्चूभाऊ कडू या रुग्णालयात आल्या. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल त्याच्यासोबत सर्व स्टाफ कारण आजचा हा जो दिवस आहे एकदम काळाकुट्ट दिवस म्हणावा लागेल. तर सध्या बच्चूभाऊ रुग्णालयात आले असून जे गंभीर जखमी लोक आहेत याच्या गाठीभेटी घ्यायसाठी बच्चूभाऊनं सध्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर बच्चूभाऊ डॉक्टर सोबत चर्चा करताना आहे. सोबतच स्थानिक तहसीलदार गडकर साहेबही ऑन स्पॉट आले आहेत, घटनास्थळी आले आहेत आणि संपूर्ण माहिती या प्रकरणाची बच्चूभाऊ या ठिकाणी घेताना दिसत आहेत. CS आहे त्याशिवाय या ठिकाणचा जो हेल्थ स्टाफ आहे आरोग्य सेवक आहेत हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता घटनेची माहिती होताच स्थानिक आमदार बच्चूभाऊ हे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भेट द्यायसाठी आले आहेत. या ठिकाणी सध्या जर तुम्ही पाहत असाल तर एक जे रुग्ण आहेत याची म्हणजे कंडिशन जे आहे लय भयानकच झाली आहे. या ठिकाणी पाहू शकता की बच्चूभाऊ सध्या जातीनं या ठिकाणी हजर झाले असून जे रुग्ण आहेत त्याच्यासोबत ते पाहणी करत आहेत. भयानकच घटना त्याच्यानं म्हणजे हे भयानकच घटना झाली आहे. तर माझ्यासोबत बच्चूभाऊ सकून जशी बातमी माहीत झाली अशी घटना पाहिली एकदम मन जे आहे ना एकदम सुन्न होऊन गेलं. तर डॉक्टर साहेबांनी रुग्णासोबत कोणत्या प्रकारची चर्चा करून काय तुम्ही आता डॉक्टर साहेबांना सांगितलं काही माहिती घेतली. एकतर तो ड्रायव्हर पेलेला होता आणि गाडी प्रचंड स्पीड मध्ये होती. या गाडीचा हा दुसरा ऍक्सिडेंट आहे. दुसरी गोष्ट का फॉरेस्टला आपण तो पूल रुंद करायला कित्येकदा म्हटलं जे आता फाईल दिलेला आहे. फॉरेस्टच्या या सगळ्या कारभारामुळं बरेच पुलं म्हणजे अजूनही 2 पुलं तिथे असे घातक आहे फॉरेस्ट परवानगीच देत नाही. आणि वारंवार मुख्यमंत्र्याकडे त्याची बैठक राजकुमारजीनं घेतली. नंतर सुधीर भाऊ मुनगंटीवारकडे मिटिंगा झाल्या पण त्याचा काही फायदा झालेला नाही. पण दुसरी गोष्ट ट्रॅव्हल्सवाल्यावर जेव्हा ट्रॅव्हल्स असू द्या किंवा ST महामंडळ असू द्या एवढ्या मोठ्या वाहनावर जेव्हा आपण जसं विमानामध्ये प्रवासीची चेकिंग होतं त्या होते. आता तुम्ही जर पाहिलं या वर्षभरातल्या तर समुद्रीवर पूर्ण ट्रॅव्हल्स जळून गेली. इथे पण तशीच घटना होते आहे. तर हे ड्रायव्हरचं किमान व्यसनाधीन नसावा एवढं तरी असणं फार महत्वाचं आहे. एक तर गाडी स्पीड मध्ये आणि त्याच्यात तो दारू पिलेला होता त्याच्यामुळे हा सगळा आघात झालेला दिसतो. बऱ्याच पेशंटला पण विचारलं त्यांचं पण बयान तेच येते. आता इथे 10-11 पेशंटची इथंच व्यवस्था होतं. इथे स्कॅन पण होणार, एक्सरे पण आहे, बऱ्यापैकी इथे उपचार होईल. काही प्रायव्हेट मध्ये गेले आणि काही अमरावतीला पाठवलेले आहे. सिव्हिल सर्जन पण इथं आहे, इथले अधीक्षक पण आहे. जेवढे आहे त्याची चांगली व्यवस्था होईल याचं एकंदरीत प्रशासन तयार आहे. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तथा युवक काँग्रेस नेते
पंकज दादा मोरे आहेत, पंकज भाऊ, जशी बातमी माहीत झाली ना आता पाहिल्याबरोबर समजलं की गोष्ट लय खराब झाली. तुम्हाला जशी बातमी माहीत झाली तुम्ही तातडीने या ठिकाणी आले. कोणत्या प्रकारच्या प्रशासकीय सूचना केल्या आणि जे रुग्ण आहेत त्याला कोणत्या प्रकारचा रेफरन्स लावला आहे सध्या? आम्हाला ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आम्ही अमरावती जिल्ह्याचे खासदार बलवंतभाऊ वानखडे यांना अपघाताबद्दल माहिती दिली होती. परंतु हा मेळघाटमध्ये एकच अपघात नाही आहे. ह्या चावला बस आणि याचे मालक यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने मागणी केली आहे. वारंवार एकच बसचा अपघात हा मेळघाटमध्ये होत आहे. मेळघाटमध्ये बिना परमिट जेवढे बसेस आहे हे तत्काल बंद झाल्या पाहिजे अशी मागणी आम्ही अमरावती ग्रामीण पोलीस निरीक्षक यांच्याकडे करणार आहे. अत्यंत वाईट घटना जी घडलेली आहे. बस कोसळून जवळपास 4 लोक दगावले आहेत आणि 40 पेक्षा जास्त जखमी आहे, सिरियस आहेत. त्यांचा उपचार सुरू आहे. आमची प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे. मी एजीएम मॅडम सोबतही बोललो, एजीएम मॅडम आले होते त्यांनाही, की लवकरात लवकर तो वन विभागाची परमिशन काढून तो रस्ता थोडा चौपदरीकरण करण्यात यावा. आणि आता हे जे एक कानावर गोष्ट आहे की गेल्या 40 दिवसात तिसरा अपघात चावला बसचा आहे, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे बिना परमिटचे यांचे धंदे सुरू आहेत ते सर्व बंद करण्यात यावे अशी आमची प्रशासनाकडे विनंती आहे. आणि सर्व लोकांच्या सोबत आम्ही ताकदीनं उभं राहू, त्यांना सर्वांना आम्ही मदत करू. तर माझ्यासोबत धारणीच्या उपजिल्हाधिकारी मॅडम आहेत. एकूण आजची जी घटना आली एकदम समाज मन सुन्न पळून गेलं. प्रशासकीय कार्य म्हणून कोणत्या प्रकारचं तुमचं संपूर्ण या प्रकरणावर लक्ष आहे आणि जे नातलग आहेत त्याला कोणत्या सूचना आहेत? आज सकाळी जी दुर्घटना घडली आहे तर आम्ही लगेच ॲम्ब्युलन्सेस पाठवून सध्या तरी सगळे पॅसेंजर्स इव्हॅक्युएट केलेले आहेत. अचलपूर आणि अमरावती इथे रेफर केलेले आहेत. ज्या 4 डेथ्स झाल्या आहेत त्यांचं सुद्धा रिलीज देत आहोत. आणि इथे क्रिटिकल पॉइंट असा आहे की जे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये जे पूल आहेत ते खूप नॅरो आहेत आणि त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आणि त्याचा लवकरच फॉलोअप घेण्यात येईल. एकूण आता साऱ्या तुम्हाला बातमी दाखवली, पण जे प्रॉपर बातमी आहे माझ्यासोबत धारणी या ठिकाणच्या उपजिल्हाधिकारी मुदोळकर मॅडम ऑन कॅमेरा प्रशासकीयतेनं सध्या मला प्रतिक्रिया दिली आहे. आणि जे 4 नावं कन्फर्म आहेत ते 4 नावं मी सध्या तुम्हाला सांगत आहे. एक पल्लवी कदम म्हणून व्यक्ती आहे, हे डेथ आहेत. याशिवाय प्रांजली रघुनाथ इंगळे हे डेथ आहेत. याशिवाय राजेंद्र मोती प्रसाद पाल हेही सुद्धा या दुर्दैवी घटना झाली आहे. याशिवाय फुलवंती राजू काजळे हे सर्व डेथ आहेत. याच्यातल्या पल्लवी कदम, प्रांजली रघुनाथ इंगळे या सेमाडो या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवलाय. याशिवाय राजेंद्र पाल आणि फुलवंती काजळे यांना धारणी या ठिकाणी आहे. म्हणजे ब्रेकिंग न्यूज सध्याची 4 जरी कन्फर्म होत असेल, पण अमरावतीला ज्या पद्धतीनं पेशंट पाठवले गेले आहेत, भगवंत त्या प्रत्येकाचं आरोग्य लवकर सुधारो हे गावरान नांदीची प्रार्थना.